नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर अरुंधती संतोष हराळकर आपले स्वागत करते. हेल्थ टाइम मध्ये आज आपण एका नवीन आरोग्य विषयावर चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी आरोग्य म्हणजे काय, तर आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. आपल्या आरोग्याच्या शारीरिक अवस्थेशी निगडीत आज आपण चर्चा करणार आहोत. आजकालच्या या आधुनिक जीवनशैलीमध्ये मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी ही लक्षणे परतवेत जाणवतातच, पण तरुणाईला सुद्धा याचा त्रास होत आहे. मग याची कारणे काय आहेत, याची लक्षणे काय आहेत, त्याच्यावर उपचार किंवा काळजी काय घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर सुधांशु कोठाडिया. त्यांचे MBBS जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा येथून झालेले आहे. तसेच त्यांचे D.Ortho हे सुद्धा जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा येथून झालेले आहे. 2014 मध्ये पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुना येथून त्यांचे DNB ऑर्थोपेडिक झालेले आहे. क्लिनिकल फेलो इन स्पाइन सर्जरी संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन सेंटर पुणे येथे त्यांनी 2015 व 16 या दरम्यान कार्य केलेले आहे. डॉक्टर साजन हेगडे अपोलो हॉस्पिटल चेन्नई यांच्यासोबत सुद्धा 2017 मध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे अनेक पेपर प्रेझेंटेशन, पब्लिकेशन झालेले आहेत. सध्या ते स्पाइन केअर क्लिनिक जुळे सोलापूर व कोठाडिया नर्सिंग होम येथे कार्यरत आहेत. आपण आपल्या मणक्याची काळजी कशी घ्यावी या विषयावरील अनेक कार्यशाळा त्यांनी अनेक शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय, विविध संस्था, योग केंद्रे या ठिकाणी घेतलेली आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मणक्याचे आजार, उपचार, लक्षणे व काळजी. तर या संदर्भात बोलत असताना सुरुवातीला एक प्रश्न असा पडतो की आपल्या मणक्याची रचना कशी असते. बेसिकली मणक्यांची रचना जर बघायला झाली तर मानेपासून ते कमरेपर्यंत हे टोटल 26 मणके असतात शरीरामध्ये. हा कमरेच्या मणक्याचा पार्ट साधारण रचना एकसारखीच असते. हे दोन मणके असतात ज्याला आपण हाड म्हणतो, ज्याला वर्टिब्रा म्हणतात. त्याच्यामध्ये जी असते त्याला आपण चकती म्हणतो किंवा इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणतो. काही लोक त्याला गादी म्हणतात, काही लोक त्याला चकती म्हणतात, काही लोक त्याला खुर्च्या म्हणतात. मागच्या साईडला जी मणक्याची मुवमेंट होते आहे, ही जी मुवमेंट होते ह्याला आपण म्हणतो मणक्याचे सांधे. या मणक्याच्या सांध्यांवरतीच पुढे झुकणे आणि मागे झुकणे ही मुवमेंट होत असते. आणि प्रत्येक दोन मणक्यामधून जी बाहेर पडते त्याला आपण म्हणतो नस, ज्याला नर्व्स म्हणतात. इंटरव्हर्टिबल फोरामेन या ह्याच्यातून ही नस बाहेर पडते, जी कमरेतून निघून खाली पायापर्यंत जाते. तुम्ही जर बघितलात तर प्रत्येक ठिकाणाहून एक नस बाहेर पडत आहे. तर काही नस मांडीला सप्लाय करते, एखादी नस गुडघ्यापर्यंत जाते, एखादी नस पिंडरीपर्यंत जाते आणि खालची नस ही आपल्या पायाच्या तळव्यापर्यंत जाते. तर ह्या मणक्याच्या वेगवेगळे आजार कोणकोणते होऊ शकतात? मणक्यांचे बरेचसे आजार असू शकतात, ज्याला कॉमन आपण म्हणतो की बेसिकली स्पॉन्डिलोसिस. आता खरं जर पाहिलं तर स्पॉन्डिलोसिस हा आजार नाहीये. कारण गुगल वरती जर तुम्ही सर्च केलं तर गुगल सुद्धा सांगतं की स्पॉन्डिलोसिस इज अ एज रिलेटेड वियर अँड टियर. म्हणजेच थोडक्यात वयोमानाप्रमाणे होणारी झीज, मणक्याची झीज. जे काय जशी झीज गुडघ्यामध्ये होते, जसे आपले केस पांढरे होतात, तशीच ही मणक्यांची झीज वयोमानाप्रमाणे होते. तर खरं जर पाहिलं तर स्पॉन्डिलोसिस हा आजार बिलकुल नाहीये. कारण जी एखादी प्रक्रिया नैसर्गिक आहे ती आजार कशी काय होऊ शकते. सो बेसिकली स्पॉन्डिलोसिस हा आजार नाहीये. पण जेव्हापासून माझी प्रॅक्टिस मी चालू केली, मला असं निदर्शनास आलं की या स्पॉन्डिलोसिसला स्वतःचे एक भीतीचे वलय. म्हणजे या नावाचा प्रचंड भपका आहे समाजामध्ये आणि बऱ्याचशा पेशंटच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. बरेचसे पेशंट मला स्वतःहून सांगतात की मला मणक्याचा स्पॉन्डिलोसिस झालाय. आणि ही खूप कॉमन टर्म आहे की सगळ्यांना हे कुठून ना कुठून तरी माहित असतं. सगळ्यांचा डिस्कशनचा पार्ट असतो, अरे मला मणक्यात स्पॉन्डिलोसिस झालाय, तुला मणक्यात गॅप पडलेली आहे. सो बेसिकली या शब्दाला भीतीचं वलय प्रचंड आहे आणि हे या वर्षानुवर्षे भीतीचं वलय वाढतच चाललेलं आहे. आता ह्याला कोण कारणीभूत आहे हे सांगणं अवघड आहे, पण ही सध्याची वस्तू परिस्थिती आहे. म्हणूनच बेसिकली जे मी
सोशल सर्व्हिस चालू केली की लोकांपर्यंत जाऊन पोचायला. आज मी स्वतःला म्हणतो की सोलापुरातला एकमेव स्पाईन स्पेशालिस्ट आहे किंवा स्पाईन तज्ञ आहे. तर मला वाटतं ही माझी नैतिक जबाबदारी आहे की पहिल्यांदा ही लोकांच्या मनातली भीती घालवली पाहिजे की मणक्यांच्या आजारांबद्दल जे काही भीती लोकांच्या मनात दडलेली आहे, या भीतीपोटे अर्धे लोक तर आयुष्यभर हा आजार सहन करत बसतात, त्याचा त्रास सहन करत बसतात, डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाही सल्ला घ्यायला. सो ही मला माझी स्वतःची नैतिक जबाबदारी वाटते की पहिल्यांदा जाऊन हा अवेअरनेस क्रिएट करावा की बाबा स्पॉन्डिलोसिस नावाचा आजार नसतो, तो पुढे जाऊन सगळ्यांनाच होणार आहे. जो माणूस या धर्तीवरती येतो त्या सगळ्यांनाच पुढे जाऊन स्पॉन्डिलोसिस होणारच आहे. तर हे बेसिकली एक कॉमन टर्म आहे, कॉमन व्याख्या आहे, ज्याला आतापर्यंत खूप मोठ्या आजाराचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या मणक्याची सध्याची परिस्थिती जी वयोमानानुसार खराब झालेली असते किंवा जरा कमजोर झालेली असते, तिला स्पॉन्डिलोसिस म्हटलं तर हरकत नाही. एक्झॅक्टली, तिला स्पॉन्डिलोसिस. आता ही जी गोष्ट आहे ही नैसर्गिक आहे. सो हा आजार कसा काय होऊ शकतो? हा आजार होऊ शकत नाही, हे माझं म्हणणं आहे. हे आमच्या लिटरेचर पुस्तकांचं म्हणणं आहे की जी गोष्ट नैसर्गिक आहे ती आजार होऊ शकत नाही. आता अदर दॅन स्पॉन्डिलोसिस, ज्याला आम्ही आमच्या भाषेत मेकॅनिकल पेन म्हणतो, सो दुसरं काय काय असू शकतं तर मणक्यातली गादी सरकणे हा एक कॉमन आजार आहे, ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. सो मणक्यातली गादी सरकणे म्हणजेच ही गादी मणक्यातून मागे सरकते आणि मागे जाऊन ती नसवरती प्रेशर देते. सो ह्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. मणक्यांचा जंतू संसर्ग होऊ शकतो, ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो, ज्याला जंतू संसर्ग म्हणतात. काही लोक टीबीची लागण म्हणतात, जशी छातीमध्ये होते तशीच मणक्यामध्ये सुद्धा होते. किंवा दोन मणक्याच्या मधली गादी वयोमानाप्रमाणे झिजून एकंदरीतच हाईट कोलॅप्स होऊन नसवरती प्रेशर येतं, ज्याला आम्ही कॅनाल स्टिनोसिस म्हणतो. म्हणजे थोडक्यात जिथून जी नस बाहेर पडती आहे ती जागा कमी होऊन जाते. सो त्याला आम्ही कॅनाल स्टिनोसिस म्हणतो. अपघातामुळे एखादा मणका फ्रॅक्चर होतो, जसं आपलं हाताचं पायाचं हाड फ्रॅक्चर होतं तसंच हा मणका फ्रॅक्चर होतो. फ्रॅक्चर म्हणजे काय की हा मणका दबतो, त्याची हाईट कमी होते, ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो. मणक्याचा कॅन्सर सुद्धा असू शकतो. हे निरनिराळे आजार आहेत मणक्याचे किंवा गादीचे किंवा नसांचे. सो नुसतं स्पॉन्डिलोसिसच नाही तर एवढ्या निरनिराळ्या प्रकारचे आजार मणक्यांचे असतात आणि त्याला अद्यावत भरपूर उपाययोजना सध्या अवेलेबल आहेत. अच्छा, मला इथे डॉक्टर विचारायचं वाटतं की हे तुम्ही मणक्याची रचना सांगितलेली आहे, त्याच्या खालचा भाग काय आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. ह्याला बेसिकली आम्ही म्हणतो हा मणक्याचा शेवटचा पोर्शन असतो, ज्याला आमच्या भाषेत सॅक्रम म्हणतो किंवा आपल्या कॉमन भाषेत ह्याला लोक माकड हाड म्हणतात. सो बेसिकली हा शेवटचा टोक असतो ज्याच्यावरती आपण बसतो. बसल्यानंतर जो प्रेशर येतो तो या ठिकाणी जातो. सो हा जो आहे हा या मणक्याला जोडला गेलेला आहे. सो हा सॅक्रम किंवा माकड हाडाचा पार्ट आणि हा वरचा मणका अशी आपली रचना बनलेली असते. अच्छा, म्हणजे लंबर च्या खाली सॅक्रम असतो आणि ते माकड हाडापर्यंतचा भाग आपण त्याला सॅक्रम म्हणतो. अच्छा, डॉक्टरांनी इथे आपल्याला मणक्याच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल थोडक्यात माहिती दिलेलीच आहे, त्याबद्दल आपण आता पुढे बोलणारच आहोत. त्यातली सुरुवात जी झाली ती स्पॉन्डिलोसिस बद्दल झाली. मग हा आजार आहे की नाही आताच आपण सांगितलं, पण त्याच्यामुळे वेदना होतात का स्पॉन्डिलोसिसमुळे किंवा मानदुखी कंबरदुखी होते का, याविषयी काय सांगाल. आता बेसिकली स्पॉन्डिलोसिसमुळे कधी वेदना होत नाही, पण स्पॉन्डिलोसिस जसं मी तुम्हाला म्हणलं की इट्स अ विअर अँड टिअर. आता आयडियली हे विअर अँड टिअर 50च्या नंतर व्हायला पाहिजे, पण आता हे विअर अँड टिअर आपल्याला वयाच्या 30व्या वर्षी दिसून येतं. 20व्या वर्षी, 18व्या वर्षी, 30व्या वर्षी, म्हणजे थोडक्यात 50च्या आधीच हे विअर अँड टिअर किंवा ही स्पॉन्डिलोसिसची सुरुवात आपल्याला होते. सो त्याच्यामुळे पेन होतं का? स्पॉन्डिलोसिसमुळे पेन होत नाही, पण स्पॉन्डिलोसिसमुळे झिजलेल्या गादीमुळे किंवा घासल्या गेलेल्या मणक्यांमुळे त्याच्यावरती जेव्हा कामाचा ताण पडतो, जेव्हा आपल्या कामाचा ताण, आता कुठल्या कामाचा ताण, खाली वाकणे उठणे सारखं, वजन उचलणे किंवा एका जागी कॉन्स्टंट बसून राहणे. बऱ्याच लोकांची गैरसमजूत असते की मी नुसतं बसून असतो 8 तास, मी दुसरं काय कामच करत नाही, मी नुसतं एका जागी बसून असतो. सो जेव्हा तुम्ही बसून असता तेव्हा तुम्ही या मणक्यावरती पूर्ण प्रेशर टाकता आणि जेव्हा मणक्यावरती प्रेशर टाकता तेव्हा हा प्रेशर तुमच्या गादीमध्ये जातो. गादीचं काम असतं की या लोडला शोषून घ्यायचं.
हे गादीचं काम असतं. पण येणं केनं कारणाने जेव्हा गादी झिजते, ज्याला आम्ही डिजनरेशन म्हणतो किंवा स्पॉन्डिलोसिस म्हणतो, जेव्हा गादी झिजते तेव्हा हा लोड पेलण्याचं ती काम करू शकत नाही. थोडक्यात तो लोड पेलण्यास ती सक्षम राहत नाही. तो लोड या मणक्यांच्या सांध्यांवरती जायला लागतो. सो गादीवरती आणि मणक्याच्या सांध्यांवरती प्रचंड लोड यायला लागतो. त्याच्यातनच वेदना सुरू होतात. अच्छा. आणि ही जी प्रोसेस आहे गादी झिजण्याची, सांध्यांवर सूज येण्याची, ही प्रोसेस ही आत चालू असते. त्याची कल्पना आपल्याला नसते. आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा ही कॅपॅसिटी सांध्याची आणि गादीची संपून जाते तेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपल्याला वेदना सुरू होतात आणि तेव्हा आपण लक्ष घालायला लागतो की मला काहीतरी त्रास सुरू होत आहे. सो वेदनांचं खरं कारण हे स्पॉन्डिलोसिस नाहीये, पण झिजत चाललेल्या हाडांवरती तसाच लोड जो जातो तो वेदनांचं कारण आहे. अच्छा, म्हणजे मणक्याची जी क्षमता असते ती जर ओलांडली गेली तर हा त्रास आपल्याला जाणवतो. मानदुखी, कंबरदुखीच्या दृष्टीने दिसायला लागतो. बरोबर आहे. अच्छा, डॉक्टरांनी इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितली की सतत बैठे काम करणे किंवा व्यायाम न करणे किंवा एखादं आपल्या मर्यादेपेक्षा जास्त वजन उचलून मणक्यावरती जर ताण दिला तर ती दोन मणक्यांच्या मधली गादी किंवा मणका हा झिजू शकतो आणि त्याच्यामुळे जो आपण त्याला स्पॉन्डिलोसिस म्हणतो तो त्रास, त्याच्यानंतरच्या ज्या वेदना होतात त्या त्याच्यामुळे होतात की ह्या अतिकामामुळे होतात. एक्झॅक्टली. तर जेवढं म्हणजे ताणल्यावर तुटतं असं म्हणतात तसा प्रकार आहे हा. तर आपण इथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण मगाशी डॉक्टर तुम्ही सांगितलं की तिशीतल्या लोकांना पण हा त्रास होतोय. अगदी बरोबर. याविषयी काय? आता बेसिकली तिशीतल्या लोकांना किंवा अगदी लहान वयातल्या सुद्धा किंवा शाळेतल्या मुलांना सुद्धा ही मानदुखी आणि पाठदुखी सुरू होते. थोडासा अभ्यास केला की मुलं म्हणतात आमचं पाठदुखी किंवा मानदुखी आहे. सो बेसिकली या लहान वयात हा त्रास सुरू होण्याचं महत्वाचं जे कारण आहे ती म्हणजे आपली बदलती जीवनशैली. म्हणजे आज मी म्हणेन की आपले आजी आजोबा आपल्यापेक्षा जास्त सुदृढ आहेत आणि ते जास्त फिट आहेत, पण आपण नाहीये का? ह्याला कारण आहे आपली बदलती जीवनशैली. ह्याला आम्ही आमच्या काही 5-6 घटकांमध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रेस. ताण. आपल्यावरती या जगात असा कुठलाही माणूस नाहीये की ज्याच्यावरती कुठल्या तरी गोष्टीचा ताण नाहीये. सो आपल्या लाईफ मध्ये स्ट्रेस हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा ताण आहे. ऑफिस बॉयला कामाचा ताण आहे, बॉसला टार्गेटचा ताण आहे, डॉक्टरांना दिवसभराचा ताण आहे, पेशंटना स्वतःच्या प्रकृतीचा ताण आहे, घरकाम करणाऱ्यांना घरकामाचा ताण आहे, सकाळी उठणे, डबे करून देणे, मुला मुलीची शाळेची वेळ गाठणे, बसमध्ये बसवणे, या गोष्टीचा ताण आहे. तो बेसिकली आपल्या लाईफ मध्ये स्ट्रेस या गोष्टीने खूप मोठी जागा हेरावून ठेवलेली आहे. सो हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे की ही दुखणी एवढ्या लहान वयात आत्तापासूनच का होतात. त्याचं मेजर कारण आहे की ताणयुक्त किंवा तणावयुक्त आपलं जीवन. दुसरं इम्प्रॉपर फूड हॅबिट, म्हणजे थोडक्यात खाण्याच्या वेळा नियमित नसणे. हे खूप कॉमन आहे. बऱ्याचशा वेळेला सकाळचा ब्रेकफास्ट स्किप होतो, वेळच मिळत नाही. दुपारचं लंच उशिरा होतं, 3:30, 4, 4:30, 5. रात्रीचं जेवण 12:30, 1, 1:30 उशिरा होतं. सो बेसिकली आपल्याला आपल्यासाठीच काढायला वेळ शिल्लक राहत नाही. आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं. जेवणा खाण्याच्या वेळा बदलतात, त्याच्यामुळे अपचन होतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे जी जीवनसत्व मिळायला पाहिजे, हाडांच्या पोषकाला, गादीच्या पोषकाला जी जीवनसत्व शरीरात मिळायला पाहिजे ती जीवनसत्व जातच नाहीत, कारण ते ऍब्सॉर्बच होत नाही. कारण आपण त्यांना वावच देत नाही ऍब्सॉर्ब होण्याचं. उभारून पटापटा 2 घास खायचं, पुढच्या कामाला लागायचं, हे आपलं आजचं जीवन आहे. सो सेकंड फॅक्टर जे म्हणतो हे इम्प्रॉपर फूड हॅबिट. तिसरं जे मेन फॅक्टर आहे ज्याला आम्ही म्हणतो अडल्ट्रेशन ऑफ फूड. अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे काय की बेसिकली रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या. सो रसायनांमुळे या भाजीची जीवनसत्वे अशी नष्ट झालेली असतात. आपल्यापर्यंत खरंच कितपत ताज्या भाज्या पोचतात आपल्याला माहित नाही. आपण जो खातो तो आम्ही आमच्या पेशंटना सांगतो की कडवा खातो, कारण शिळ्या भाज्या आपल्यापर्यंत येतात. त्या भाज्याला आपण धूळ लागलेली असते, घासून घासून पाण्याने पूर्ण स्वच्छ करतो. लहानपणी असं शिकवलं गेलेलं आहे की धुतल्यानंतर त्याची जीवनसत्वे निघून जातात. सो बेसिकली आपण जो खातो तो कडवा खातो. पहिली गोष्ट जीवनसत्व युक्त आपण खातच नाही,
त्याच्यात सुद्धा वेळेत खात नाही, त्यामुळे इन एनिओ आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ही जातच नाही. सो अडल्ट्रेशन ऑफ फूड. नेक्स्ट कॉमन फॅक्टर ज्याला आम्ही म्हणतो लॅक ऑफ एक्सरसाइजेस. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की व्यायाम करणं. आज या जगात मला इथे येऊन वेगळी सांगायची गरज का लागते की तुम्ही व्यायाम करा, कारण ही आपली जीवनशैली आहे. कारण आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळत नाही. कोणाचं ऑफिस टायमिंग नाईटला असतं, कोणाचं डेला असतं, कोणाची नाईट ड्युटी असते, काही लोक नाईट ड्युटी करून सकाळी पण कामाला जातात. सो बेसिकली महागाई वाढलेली आहे. त्या रेसमध्ये टिकण्यासाठी आपण आपल्या जीवनाला गाढवासारखं जुंपून घेतलेलं आहे. आपण फक्त मागं पळत राहतो, स्वतःकडे लक्ष देत नाही, कुठल्याही गोष्टीचा आपल्यावरती उल्लेख होत नाही, व्यायाम होत नाही. सो या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास आपल्याला लहान वयात जाणवतो आणि आपण एकच गोष्ट पाळतो, डॉक्टरांकडे जायचं आणि गोळ्या खायचं. डॉक्टर बदलतो, गोळ्या बदलतात, महिना गोळ्या खात बसतो, त्याचा आपल्याला उपयोग पडत नाही आणि तिथून आपल्या भीतीचा उगम सुरू होतो की नुसत्या गोळ्या खातोय मी, एवढ्या गोळ्या खाल्ल्या, 3000च्या गोळ्या खाल्ल्या, 5000च्या गोळ्या खाल्ल्या, त्यातनं मला काहीच फरक पडला नाही, माझी कंबरदुखी तशीच आहे, म्हणजे मला काहीतरी झालेलं आहे. पण आपण मागे वळून हे बघत नाही की आपण कसं जगतोय, आपण कुठल्या धकाधकीच्या जीवनातनं पुढे जातोय हे आपण विसरून जातो. काही डॉक्टर सांगायचा प्रयत्न पण करतात की अरे बाबा तू हे बदल, पण मग आपल्या मनात असते की हे बदल तुम्ही खायचं काय, मी जगायचं कसं, माझ्या घरच्यांना काय खाऊ घालायचं. सो बेसिकली आपण फक्त गोळ्यांच्या आहारी जातो, गोळ्यावरती पूर्णपणे अवलंबून राहतो आणि गोळ्यातनं जर आपल्याला गुण नाही आला, जो की कॉमन टर्म आहे की मला गोळ्यांचा गुण नाही आला किंवा डॉक्टरांचा गुण नाही आला. सो जेव्हा आपल्याला गोळ्याचा गुण येत नाही तेव्हा आपण आपल्या स्वतः शरीरात दोष द्यायला लागतो की मला स्पॉन्डिलोसिस झाला आणि माझं आता आयुष्य संपलं. लहान वयाच्या मुलांना म्हणजे शाळेतल्या मुलांना कदाचित हा प्रॉब्लेम जो जाणवतो त्याचं एक कारण मला असं वाटू शकतं की त्यांची वाढलेल्या दप्तरांचं वजन. शालेय मुलाला जर आज बघितलं तर 5-5, 10-10 किलोच्या बॅगा, त्यांची पुस्तकं लावून 3-3, 4-4 मजले चढावे लागतात. परवाच माझ्या ओपीडीला एक शाळेतला मुलगा आला होता, तो हार्डली 5वीला होता, त्याची मान आणि हा खांदा दुखत होता. सो त्याला विचारलं रे बाबा करतोस काय तू, तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईने सांगितलं त्याच्या की त्याच्या दप्तरामध्ये 10 किलोचं वजन असतं, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची पुस्तकं असतात, डबा असतो, बॉटल असते, प्लस त्याला वर खाली सारखं करावं लागतं. सो मी त्यांना म्हणलं की ठीक आहे तुम्ही एक काम करा, हाफ देत जावा ना. सो त्या पालकांनी मला सांगितलं की आम्हाला अलाउड नाहीये. म्हणजे एकदा शाळा सकाळी बंद झाली गेट की संध्याकाळपर्यंत पालकांना जायला अलाउड नाहीये. सो मला यातनं बेसिकली हे निदर्शनास आणायचं आहे किंबहुना आवाहन करायचं आहे की जेवढी उपयुक्त पुस्तकं आहेत शाळेने तेवढीच उपयुक्त पुस्तकं जर मुलांना दिली तर तो मुलांचा अननेसेसरी जो लोड असतो मुलांच्या खांद्यावर, ज्याची कितपत गरज असते माहित नाही, जेवढा लोड असतो तेवढा जर मुलांनी कॅरी केला सो कदाचित ही मुलांची दुखणी कमी होऊन जातील. हा एक पार्ट आहे, म्हणजे एवढा एकच पार्ट नाहीये किंवा हा एकच घटक दोषी नाहीये. दुसरं म्हणजे सेम मुलांचे खाण्याचे नखरे, जे की मुलं खात नाहीत अजिबात, त्यांची खाण्याची नखरे, मोबाईलवरती तासनतास गेम खेळणं, टॅबलेट लॅपटॉप वरती पिक्चर बघणं, गेम खेळत बसणं, शारीरिक व्यायाम न करणं किंवा ग्राउंड वरती जाऊन खेळणं. सो या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शाळेतल्या मुलांना सुद्धा हा मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी ही लवकरात लवकर सुरू होते. बरोबर. डॉक्टरांनी इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितली की मणक्याच्या आजारासाठी काय काय होऊ शकतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपला आहार. तो आहार व्यवस्थित असणं आणि त्याला व्यायामाची जोड असणं खूप गरजेचं आहे. आहारासाठी आपण वेळ दिला पाहिजे, कारण आपण जे काही करतो ते पोटासाठी करतो. तर त्यामुळे ह्या गोष्टीला ती गोष्ट कितपत महत्वाची आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. म्हणतात ना की आपला आहार हा म्हणजे आपला नाश्ता हा राजासारखा असावा, आपलं दुपारचं जेवण हे सर्वसामान्यासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं. हे जे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे यामध्ये खरंच तथ्य आहे आणि तेच आता आपल्याला इथे डॉक्टरांनी पण विशद केलेलं आहे. डॉक्टरांनी आत्ताच आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे ती लहान मुलांच्या बाबतीत की
कशा पद्धतीने त्यांना जो मानदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास होतो तर ते सुद्धा प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं आणि ते टाळण्याचा प्रयत्न करावा. आणि जी तिशीतली तरुण आहेत त्यांना सुद्धा जो कामाचा ताण आहे, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि ते लॅपटॉपचं ओझं, गाडीवर सतत फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामासाठी त्यांच्याकडे नसलेला वेळ, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिशीतल्या तरुणांना हा त्रास होत असावा. मानदुखी जी होते आणि हातापायाला मुंग्या येणे किंवा हात दुखणे, याविषयी काय सांगाल? बऱ्याच वेळेला ज्या लोकांचं सिडेंटरी काम असतं, म्हणजे बऱ्याच वेळा जे लोक कॉम्प्युटर समोर बसून असतात 8-8 तास, IT कंपन्याचे झाले, बँकर्स झाले, किंवा काही टीचर सुद्धा, जे टीचर्स काही जण कॉम्प्युटर समोर काम करतात, किंवा काही टीचर ज्यांना शिकवण्यासाठी हात फार वर करून लिहावं लागतं किंवा पूर्ण खाली वाकून लिहावं लागतं. सो या लोकांमध्ये बेसिकली मानदुखी वगैरे सुरू होते. का? कारण तुमच्या बसण्याच्या पद्धती चुकीच्या असल्यामुळे, बसण्याच्या काही पद्धती चुकीच्या असल्यामुळे आपल्याला हा त्रास सुरू होतो. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही एका जागी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू नये. म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांनी तर एका जागी तासनतास बसणं अवॉइडच करावं. म्हणजे ही अशी एक खोटी संकल्पना आहे की मी नुसता निवांत बसून असतो, मी करत काही नाही, पण तसं नाहीये. त्यावेळेस तुमचा मणका काम करत असतो. सो 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ एका जागी बसू नये. बसताना ताठ बसावं. युजली जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवरती काम करता तेव्हा तुम्ही ताठ बसा. तुमचा एल्बो, ज्याला आपण हाताचं कोपर म्हणतो, तो रेस्ट पाहिजे. माउस पॅड या लेवलला पाहिजे. तुमची स्क्रीन ही 50 सेंटीमीटर वरती पाहिजे आणि त्याला 30 डिग्रीचा अँगल पाहिजे. सो ह्याला आम्ही अर्गोनॉमिक्स म्हणतो बेसिकली. सो हा गुड पोश्चर किंवा हे जर चांगली बसण्याची पद्धत जर पडताळली गेली, सो ह्याच्यामध्ये मान, पाठ आणि कंबर हा सरळ राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे तेव्हा आपला पाठीचा मणका हा सरळ आहे, हा वाकडा नाहीये. आपण नेहमी म्हणतो की ताठ मानेने जगा आणि ताठ कण्याने राहावा. सो हा याचा अर्थ असा आहे की हा आपला पाठीचा मणक्याचा कणा जो आहे तो सरळ आहे, त्याला बेंड नाहीये कुठं. सो जेव्हा केव्हा दीर्घकाल तुम्ही ही सरळ पोझिशन सोडून वाकड्यात जाल, पुढे वाकाल, मागे झुकाल, ही गोष्ट जेव्हा दीर्घकाल त्याच्यावरती ताण देत राहील तेव्हा तुम्हाला दुखणं सुरू होईल. सो म्हणून जे लोक कॉम्प्युटर समोर बसून असतात किंवा जी लोक गाडीवरती खूप फिरतात, बेसिकली आता रस्ते सगळीकडेच खराब आहेत. सो ज्यांचं 2 व्हीलर रायडिंग जास्त असतं, गाडीवरती फिरतात, पेरिफेरीमध्ये फिरतात, मार्केटिंगसाठी फिरतात, सो त्यांना हा जो कॉन्स्टंट जर्क लागतो, खड्ड्यांमधनं गाडी जाते, खडबडीत रस्त्यावरनं गाडी जाते. सो जेव्हा हा कॉन्स्टंट जर्क लागतो, त्या जर्कमुळे हात दुखणे, मानेच्या हाडांची झीज झाल्यासारखी वाटणे किंवा क्षमता कमी होणे किंवा मान दुखणे, हात दुखणे, या गोष्टी सुरू होतात. सो बेसिकली या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला जाऊन थोडासा बरं वाटेल, ज्याला आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो. सो हे बेसिक कारण आहेत की मान दुखी आणि हाताला मुंग्या येणे हे का होते. अच्छा डॉक्टर, तुम्ही आता इथे सांगितलं की ताठ बसावे किंवा गाडीवर बसल्यावरती पण ताठ बसावे. कॉम्प्युटरच्या लोकांना तुम्ही आता सांगितलं की 30 डिग्रीचा अँगल असावा, 50 सेंटीमीटर वरती स्क्रीन असावी, माऊस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण जेव्हा वागताना कशा पद्धतीने वाकावे? खाली पण बायकांना थोडासा त्रास होतो. येस, बेसिकली वागताना मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही वागताना खाली वाकू शकता, पण त्या मुवमेंट मध्ये लवचिकता पाहिजे. म्हणजे जर्की मुवमेंट म्हणजे झटका देऊन पटकन खाली वाकायचं आणि सटकन उभं राहायचं, ही गोष्ट चुकीची आहे. हळुवारपणे खाली वाका, मग सरळ व्हा. किंवा ज्यांना त्रास आहे त्यावेळेस त्यांनी गुडघा बेंड करायचा, गुडघ्यातनं बेंड करून तुम्ही खाली वाका, जेणेकरून तो जो ताण आहे, जे तुम्ही वजन उचलताय किंवा काही करताय, सो तो ताण तुमचा पायातून, गुडघ्यातून, हिप जॉईंट मधनं, मणक्यातनं डिस्ट्रीब्युट होऊन जातो. तुम्ही सरळ जर पटकन खाली वाकलात तर जे काय तुम्ही वजन उचलताय त्या सगळ्या वजनाचा भार हा फक्त मणका उचलला जातो. त्यामुळे वाकताना गुडघा बेंड करून मग खाली वाका. अच्छा, म्हणजे कुठलीही गोष्ट उचलताना आपण सहज उचलायचा प्रयत्न करतो, पण त्यावेळेला त्या वस्तूच्या वजनाचा सगळा भार आपल्या मणक्यावर येतो ह्याची आपल्याला पुसटशी पण कल्पना नसते. बरोबर, आपल्याला वाटतं आपण ते हाताने ओझं उचलतोय, पण मला वाटतं ते पूर्ण मणक्यावर त्याचा भार असतो. त्यामुळे वागताना किंवा बसताना आपण जर मणक्याची व्यवस्थित ठेवण ठेवली तर मला वाटतं आजार लवकर होणारच नाही होणार. कारण त्यावेळेस तुमच्या या मणक्यावरती लोड कमी येईल. तुम्ही जर वाकण्याची, बसण्याच्या व्यवस्थित पद्धती जर पाळल्यात तर या मणक्यावरती लोड येणार नाही. मग भले ही तुमची गादी झिजली जरी असेल तरी त्याच्यावर लोड येणार नाही, त्यामुळे तुम्हाला कधी वेदना जाणवणार नाहीत.
बायकांमध्ये डिलेव्हरी म्हणजे सीझरच्या दरम्यान इंजेक्शन, भूल देण्यासाठी इंजेक्शन दिले जातात कमरेमध्ये, किंवा एखादं ऑपरेशन झालं तर कमरेमध्ये भूल देताना इंजेक्शन दिलं जातं, आणि नंतर त्यांना जेव्हा कंबरदुखी होते त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं असतं की मला भुलेचं इंजेक्शन दिलं आणि कंबरदुखी चालू झाली. याविषयी काय सांगाल? एक्झॅक्टली, म्हणजे बेसिकली हा खूप कॉमन गैरसमज आहे, खूप सर्वसामान्य गैरसमज आहे की मला भुलेसाठी इंजेक्शन दिलं डिलिव्हरीच्या वेळेस, स्पेशली सिझेरियन सेक्शनच्या वेळेस, आणि मला कंबरदुखी सुरू झाली. माझ्याकडे सुद्धा बऱ्याचशा बायका ज्यांना मी विचारतो की कधीपासून सुरू झालं, कंबर दुखती कधीपासून, तेव्हा त्यांचं एकच उत्तर असतं की डिलिव्हरी पासून. मग काय कारण? नाही, ते त्यावेळेस इंजेक्शन दिलं होतं मणक्यात, त्याच्यावर दुखत आहे. सो बेसिकली मला ते सांगू इच्छितं की हे मणक्यात भुलेचं इंजेक्शन फक्त डिलिव्हरीच्या वेळेसच दिलं जात नाही. आता हे पुरुषांमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला पायाच्या हाडांचे ऑपरेशन करायचे असतात, मांडीचे, पायाचे, तर त्यावेळेस सुद्धा ते इंजेक्शन दिलं जातच. मग पुरुषांना का होत नाही, फक्त बायकांनाच का होतं, आणि ते डिलिव्हरीनंतरच का होतं? सो बेसिकली याच्या मागे एक लॉजिक आहे, इट्स अ सिम्पल सायंटिफिक लॉजिक. जेव्हा एखादी बाई गरोदर असते किंवा डिलिव्हरी होते त्यावेळेस बाळ जिथनं बाहेर निघतं त्याचा भाग किंवा त्याचं जे काय सरफेस आहे तो मोठा होतो, त्याच्याशिवाय बाळ बाहेर येऊ शकत नाही. आता ही जी गोष्ट आहे हे सगळं स्नायूंच्या हातामध्ये असतं. बेसिकली पेल्विक कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो, जिथनं बाळ बाहेर येतं, हे हाड असतं, पण त्याचा साईज वाढवणं हे काम स्नायूंचं असतं त्याच्या अवतीभोवती. सो बेसिकली आपले हे स्नायू जे आहे ते शिथिल पावतात, प्रसरण पावतात, त्याच्यामुळं ही कॅव्हिटी वाढते आणि त्याच्यातनं बाळ बाहेर येतं. आता जेव्हा या स्नायूंचं शिथिलीकरण होतं किंवा प्रसरण होतं, ह्याचाच अर्थ स्नायू, आपली जी टोन म्हणतो आपण त्याला, किंवा जी घनता असते स्नायूंची, जो बळकटपणा असतो स्नायूंचा, तो स्नायूचा बळकटपणा नाहीसा होतो आणि ते एकदम लूज होतात. आता जेव्हा हे स्नायू लूज होतात, थोडक्यात हे स्नायू आपल्या पोटाचे आणि पेल्विक गर्डरचे असतात. सो जेव्हा हे स्नायू लूज होतात त्याच्यामुळे त्याचं बॅक प्रेशर जे आहे ते पाठीवरती जातं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर या स्नायूंची बळकटपणा परत आणण्याचं काम कोणाचं आहे? पेशंटचं. कसं? तर व्यायाम करून. सो बेसिकली आपण तो व्यायाम करत नाही, आपले ते स्नायू तसेच गिळमिळीत राहतात, तसेच लूज राहतात, आणि त्याचा सगळा प्रेशर हा बॅक वरती जातो. कारण शेवटी हे स्नायू मागं जाऊन अटॅच झालेले असतात आपल्या साईडला, कमरेच्या साईडला. म्हणूनच बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं, ज्यांना पोट वगैरे असतं त्यांना हा त्यांचा जो मणका आहे या मणक्याचं कर्वेचर एकदम वाढलेलं असतं. सो बेसिकली ह्याचं कारणच ते, कारण आपले पोटाचे स्नायू जे आहेत ते लूज होतात, आणि ते लूज झाल्यामुळे आपल्याला मग ती कंबरदुखी सुरू होते, आणि आपल्याला असं वाटतं की ते फक्त इंजेक्शन दिले आणि त्यातनं कंबरदुखी सुरू झालेली आहे. जेव्हा आपण पट्टा लावायला देतो, मणक्याचा जेव्हा पट्टा लावायला देतो आपण, कमरेचा पट्टा ज्याला म्हणतो, सो कमरेचा पट्टा लावण्याचा मागचा उद्देश काय? हाच आहे. कमरेचा पट्टा जेव्हा आपण टाईट बांधतो त्याला वेल्क्रो जे असतं स्टिकिंग, ते पुढच्या साईडला असतं, ते कधी मागच्या साईडला नसतं. सो तुम्ही बेसिकली पोटाला दाबून धरता, म्हणजेच तुम्ही पोटाच्या मसल्सला टोन देता, तेव्हाच तुमच्या पाठीवरचं किंवा कमरेवरचं प्रेशर कमी होतं. सो डिलिव्हरीच्या वेळेस दिले गेलेलं इंजेक्शन भुलेचं आणि नंतर होणारी कंबरदुखी ह्याचा अर्थार्थी कुठेही संबंध नाहीये. ती कंबरदुखी तुम्हाला जी होते ती तुम्ही न केलेल्या व्यायामामुळे आणि तुमच्या स्नायूंच्या गेलेल्या टोनमुळे तुम्हाला ती कंबरदुखी तशीच राहते. अच्छा, म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर पूर्ववत व्यायाम करायला हवा असं जेव्हा नेहमी डॉक्टर सांगतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर मला वाटतं आता डॉक्टरांनी परत एकदा सांगितलेलं आहे, तर डिलिव्हरी नंतर आपण जर व्यायाम केला तर ती होणारी कंबरदुखी टळू शकते, त्याचा इंजेक्शनशी काहीही संबंध अजिबात नाहीये. अच्छा, मग हे स्पॉन्डिलोसिस किंवा मेकॅनिकल पेन याच्यावर मात कशी करता येईल? बेसिकली ह्याच्यावरती मात करण्यासाठी एकमेव पर्याय असतो, ते म्हणजे तुमची बदललेली किंवा खराब झालेली जीवनशैली पूर्ववत करणे. म्हणजे तुमच्या झिजलेल्या मणक्यांवरचा ताण कमी करणे हा एकमेव उपाय असतो. गोळ्या त्याचा रोल आहे, पण कुठपर्यंत? जे काय सांध्यांवरती आलेली सूज आहे, जे काय तुमच्या वेदना आहेत, 1 महिना 2 महिना ठीक आहे, पण त्याच्या पुढे तुम्हाला तुमची जी बदलली जीवनशैली आहे, म्हणजेच व्यायाम सुरू करणे, गाडीवरती कमी फिरणे, ज्याला 2 व्हीलरवरती फिरायचं आहे त्याला ऑप्शन तो रिक्षाने घेऊ शकतो, चालत फिरू शकतो, किंवा कदाचित 4 व्हीलर सुद्धा चालू शकते. सो बेसिकली ट्रॅव्हलिंग जे आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता.
एकाच दिवशी 100 किलोमीटर न जाता तुम्ही 30 किलोमीटर मध्ये त्याला ब्रेक करू शकता. सो गाडीवरती कमी फिरणे, व्यायाम करणे, जेवणाच्या नियमित वेळा पाळणे, जंक फूड कमी खाणे. बेसिकली जंक फूडचं प्रमाण आजकालच्या या यंग जनरेशन मध्ये खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली कुठली जीवनसत्व नसतात, पण त्याच्यामुळे सगळी चरबी वाढणे, हे बाकीचे सगळे आजार सुरू होतात. सो हे जंक फूड कमी खाणे. जे कोणी सेडेंटरी काम करतं, म्हणजे कॉम्प्युटर समोर बसून काम करतं किंवा तासनतास बसून काम करतं, त्यांनी 15-15 मिनिटाच्या गॅप मध्ये उठावे, 10 मिनिटं चालावे, परत 15 मिनिटं बसावे, परत 10 मिनिटं चालावे, परत 15 मिनिटं बसावे. सो या काही जर गोष्टी पाळल्या, थोडक्यात आपला मणका हा स्प्रिंग सारखा काम करतो. 15 मिनिटं दाबून धरा, 10 मिनिटं ओपन करा, 15 मिनिटं दाबून धरा, 10 मिनिटं ओपन करा. त्याची लवचिकता मेंटेन राहील. तुम्ही त्याच्यावर दाबूनच बसला स्प्रिंग वरती तर ती अडकून जाते, मग ती सरळ व्हायला तुम्हाला त्रास होतो. सो हे सिंपल लॉजिक आहे. सो हे जे स्पॉन्डिलोसिस म्हणतो किंवा जे मेकॅनिकल पेन, स्पॉन्डिलोसिस मुळे होणारा मेकॅनिकल पेन, ह्याच्यावर मात जर करायची असेल तर नुसतं गोळ्यांच्या आहारी जाऊ नका. या गोष्टी बदला, तेव्हाच तुम्हाला त्याच्यावरती मात करता येईल. अच्छा, म्हणजे कुठलाही आजार जर बरा करायचा असेल तर तो फक्त डॉक्टरच बरा करू शकतो असं नाही, तर पेशंटचं सुद्धा सहकार्य तितकंच लागतं. आणि ते सहकार्य त्यांनी फक्त व्यायामातून आणि योग्य आहारातून दिलं तर तो आजार खूप लवकर बरा होतो आणि औषधामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते सुद्धा आपण टाळू शकतो. तर दुसरा एक आजार आहे तो म्हणजे आता स्लीप डिस्क. तर याविषयी काय सांगाल? स्लीप डिस्क हे पण दुसरं असंच आहे की ज्याच्याबद्दल भरपूर भीती आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की कोणी डायग्नोसिस दिलं की स्लीप डिस्क म्हणजेच मणक्यातली गादी सरकली किंवा मणक्यातली चकती सरकली. हे जेव्हा डायग्नोसिस दिलं जातं तेव्हा त्यांना टेन्शन येतं की बाबा आता मला ऑपरेशनच करायचं. हो, कारण जनरली आता आपल्याला ऑपरेशनची तयारी करावीच लागेल अशी एक मानसिकता तयार होऊन जाते की आपल्याला ऑपरेशन करावंच लागेल. पण मी ते सांगू इच्छितो की 95% या केसेस मध्ये ऑपरेशनची गरज लागत नाही. किंवा नुसता स्लीप डिस्क हाच एक मणक्याचा आजार नाहीये. बऱ्याच वेळा कसं होतं, काही डॉक्टरांची सुद्धा याच्यामध्ये चूक असते. चूक म्हणण्यापेक्षा तो एक माइंडसेट झालेला असतो की मणक्यांचा आजार, MRI मध्ये दिसते की छोटीशी गादी सरकलेली आहे, चला ह्याला स्लिप डिस्क झालेला आहे. सो बेसिकली नुसतं स्लिप डिस्क हा मणक्यांचा आजार नाहीये. त्याला मणक्याचा संधिवात असू शकतो, मणक्याच्या सांध्यांवरती सूज असू शकते, त्याच्यामुळे होणारं पेन असू शकतं. त्याला सॅक्रोइलिक जॉइंट ज्याला म्हणतो, म्हणजे थोडक्यात की हा सॅक्रम आणि त्याच्या खालचा आपल्या खुब्याचा पार्ट, त्याला जोडणारा जो सांधा असतो त्या सांध्यामध्ये जो सूज असू शकते. सो हे निरनिराळे प्रकार असतात त्याच्या वेदनांचे. फक्त स्लिप डिस्क हा एकच आजार नसतो. त्यामुळे प्रत्येक स्लिप डिस्क साठी सर्जरी कधीच लागत नाही. 95% स्लिप डिस्क हे विना सर्जरी ठीक होतात. कारण प्रत्येक घटक, स्लिप डिस्क असो किंवा स्टिनोसिस असो, चकती बाहेर सरकलेली असो किंवा झिजलेली असो, हे सगळे आजार हे ऑटो स्टेबल असतात. हे सगळे आजार आपापल्या परीने आयुष्यात स्टेबल होऊन जातात. ज्यांचे होत नाहीत त्यांनाच इंटरव्हीन करायची गरज लागते. पण कंबर दुखीसाठी कधीही कुठलंही ऑपरेशन आमच्या पुस्तकात किंवा कुठल्याही लिटरेचर मध्ये लिहिलेलं नाही. अच्छा, ऑपरेशनची गरज त्यांनाच पडते ज्यांना पायाचा त्रास खूप जास्त आहे. म्हणजे की 2 पावलंही चालता येत नाहीये, 2 पावलं उभा राहता येत नाहीये, 2 मिनिटं उभं राहिलं की पाय जड पडतो, खूप दुखतो, दिवस रात्र झोप लागत नाहीये. आणि अशा पेशंटच्या MRI मध्ये दिसतं की बाबा खरंच गादी सरकलेली आहे. आणि जेव्हा आम्ही हे दोन्ही गोष्टी मॅच करतो, म्हणजे पेशंटची लक्षणं आणि MRI वरती दिसणारे पिक्चर, ज्याला आम्ही क्लिनिकल रेडिओलॉजिकल कोरिलेशन म्हणतो, जेव्हा या गोष्टी तंतोतंत जुळतात, अशाच पेशंटना शस्त्रक्रियेची गरज लागते. असे पेशंट खरंच 5% असतात. अच्छा, म्हणजे पाय उचलता न येणे किंवा बधीर होणं ह्या सगळ्या गोष्टी स्लीप डिस्क. आणखी कुठली कुठली लक्षणं आहेत की जे स्लीप डिस्कची असू शकतात? कंबर कधी कधी दुखते. कंबर दुखणे हा डिक्टम नाहीये. बऱ्याच वेळा कसं होतं की पाय दुखायला लागतो, पिंढऱ्यांना गोळा यायला लागतो, पिंढरे दुखायला लागतात, मांडी दुखायला लागते. कमरेला कधी प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे पेशंटची मानसिकता अशी होती की मला पायाचा त्रास आहे, मग पायाचा MRI सुद्धा काढतात. पायाचा एक्सरे काढा, पायाचा MRI काढा, या गोष्टी पेशंटच्या मानसिकतेच्या अंडर होऊन जातात. पण हा प्रॉब्लेम युजली मणक्यामध्ये असतो. कारण मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं
की ती जी नस आहे ती नस तुमची मणक्यातनं निघते आहे आणि इथं जर प्रेशर असेल तर तो पूर्ण जिथपर्यंत नस खाली ट्रॅव्हल करतेय तो प्रेशर तिथं कॅरी फॉरवर्ड होतो, म्हणून पाय दुखतो, मुंग्या येतात, कधी कधी कंबर दुखते, कधी कधी जड पडतो पाय, सुन्न पडतो पाय. सो ही काही लक्षणं आहे स्लिप डिस्कची की पाय दुखणे, कंबर दुखणे, वेदना सतत होणे, चालताना फिरताना दुखणे किंवा पाय सरळ वर उचलताना एकदम मांडीत आणि पिंडीत खेचल्यासारखं वाटणे, ही काही लक्षणं आहेत जी स्लिप डिस्कची आहेत. अच्छा, पण प्रत्येक वेळेला स्लीप डिस्कच्या ह्याच्यासाठी MRI करणं गरजेचंच असतं? बेसिकली MRI ही जे इन्व्हेस्टिगेशन आहे, आता MRI जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की MRI करा तेव्हा पेशंटला टेन्शन येतं. हो, पेशंटच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की MRI करायचं म्हणजे डॉक्टर मला म्हणणार की स्लिप डिस्क झालेली आहे आणि या डॉक्टर म्हणणार की चला तुझं ऑपरेशन करायचंय आणि मग ऑपरेशन बाबत तर वेगळ्याच गैरसमजुती आहेत. सो बेसिकली MRI आम्ही जे म्हणतो की दिस इज नॉट अ इन्व्हेस्टिगेशन ऑफ लक्झरी. MRI करणं खरंच गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण MRI मध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर होतात. गादीची झीज किती झालेली आहे, मणक्याच्या सांध्यांवरती सूज किती आहे, गादी किती सरकलेली आहे, खरंच सरकलेली आहे का नाही सरकलेली आहे, किंवा नसवरती किती प्रेशर आहे, कुठल्या साईडला प्रेशर आहे, डावीकडे आहे, मध्य आहे, उजवीकडे आहे, कुठल्या भागात प्रेशर आहे, ही सगळी गोष्ट जी आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा म्हणजे थोडक्यात या सगळ्या या आजारावरचा सखोल स्टडी म्हणा किंवा सखोल ज्ञान आपल्याला MRI केल्याशिवाय मिळत नाही. एक्सरे मध्ये या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, म्हणून एक्सरे मध्ये आपल्याला गॅप दिसते. आता बेसिकली बरेच पेशंट म्हणतात की मणक्यात गॅप पडलाय, त्यांना जेव्हा मी विचारतो की तुम्हाला काय झालंय तर ते मला उत्तर देतात आमच्या मणक्यात गॅप पडलाय. आता बेसिकली मणक्यामध्ये गॅप हा असतोच, कारण तुम्ही जर बघितला तर या दोन मणक्याच्या मध्ये हा तुम्हाला गॅप दिसणारच आहे, कारण त्याच्यामध्ये गादी असते. आता हे आपल्याला एक्सरे दिसत नाही. सो मी माझ्या पेशंटला सांगतो की अरे बाबा तू जेव्हा धर्तीवरती पडला तेव्हाच तुझ्या मणक्यात गॅप पडलेला आहे. सो बेसिकली गॅप पडणे हा आजारच नाहीये, किंवा आम्ही जे म्हणतो की मणक्यातला गॅप कमी होणे, ह्याचा अर्थ असतो की गादी झिजलेली असणार आहे किंवा गादीची नॉर्मल हाईट कमी झालेली असणार आहे. ही एक एक्सरे वरती दिसणारी फक्त साईन आहे, हा आजार नाहीये. सो या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहित करून घ्यायच्या असतील, थोडक्यात आपल्या आजाराची तोंड ओळख आपल्याला पूर्णपणे MRI केल्यानंतर होते. त्यामुळे खरंच MRI चे खूप ऍडव्हान्टेज आहेत. MRI करायचा म्हणजे सर्जरी करायची हे अजिबात नाहीये. इतके सगळे ऍडव्हान्टेज एक MRI करून आपल्याला समजतं. आपली ट्रीटमेंट मला व्यवस्थित देता येते. भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत, नुसतं गोळ्याच नाहीये. इंजेक्शन देणे, सांध्यात इंजेक्शन देणे, काही गोष्टी समजावून सांगणे. सो जेव्हा मला कळेल की नक्की आजार काय आहे, गादी झिजलीये का सांधे झिजले का सांध्यावर सूज आहे का गादी सरकलेली आहे का नसवर प्रेशर आहे का नसवर सूज आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला MRI मध्ये व्यवस्थित कळतात. त्यामुळे डेफिनेटली MRI आजकालच्या जगात लक्झरी इन्व्हेस्टिगेशन नसून हे एक उपयुक्त इन्व्हेस्टिगेशन आहे. अच्छा, म्हणजे MRI केल्यानंतर आपल्याला त्या स्लीप डिस्कच्या संदर्भातील वेगवेगळी कारणं लक्षात येऊ शकतात आणि मग आपण त्यातलं जे कारण आहे ते स्पेसिफिक आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे ती तपासणी पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी, हेही तितकंच महत्वाचं आहे. 100% स्वतःहून करू नये. हा, आणि मग ह्या स्लीप डिस्कवर शस्त्रक्रियेची जर वेळ आली, जे 95% नाही होत पण 5% जेव्हा लागतंय, तर ह्या शस्त्रक्रियेचा नंतर कसा फायदा होतो आणि कितपत त्याचा सक्सेस रेट आहे? त्याचा सक्सेस रेट जर खरं पाहिला तर तो 100% आहे. म्हणजे आता मणक्यांच्या सर्जरी बद्दल जे काय चुकीच्या गैरसमजुती आहेत ते आपण बोलूच, पण स्लिप डिस्कचं जे आपण म्हणतो की ऑपरेशनचा जो सक्सेस रेट आहे तो खरा 100% आहे. तुमच्या वेदनांचं कारण ही सरकलेली गादी असते. जेव्हा गादी बाहेर सरकते आणि ती नसवरती येऊन पडते, थोडक्यात ती गादी युजलेस झालेली असते. तो गादीचा तुकडा म्हणा तो युजलेस झालेला असतो. सो जोपर्यंत तुम्ही तो तुकडा काढत नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही. काही स्टेज त्याच्या असतात, त्या आम्ही स्पेशालिस्ट त्याला स्टेज वाईज ज्याला आम्ही फर्मन रिडिंग्स म्हणतो किंवा फर्मन नवरूट रिडिंग्स म्हणतो. सो लास्ट स्टेजला जेव्हा आपण जातो तेव्हा गादीचा मोठा तुकडा नसवरती पूर्ण आलेला असतो, ती नस पूर्ण चिमटलेली असते. सो जोपर्यंत हा तुकडा काढत नाही तोपर्यंत आपल्या वेदना जात नाही, कारण आपल्या वेदनांचं कारणच ती गादी असते. सो या ऑपरेशनचा सक्सेस रेट हा 100% आहे. फायदे भरपूर आहेत, तोटा काही नाहीये. वेदना कमी होतात, किंबहुना संपूर्णच जातात.
दुसऱ्या दिवसापासून चालवावं लागतं. चालत फिरत पेशंट घरी जातो, 3 दिवसात पेशंट घरी जातो, जे वर खाली करतो सगळं करू शकतो. 2 महिन्यात आपल्या सगळ्या कामावरती तो पूर्वत येऊ शकतो. सो या ऑपरेशन, कारण आता हे ऑपरेशन आजकाल दुर्बिणीद्वारे केले जातात. दुर्बिणीद्वारे म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की बिन टाकायची शस्त्रक्रिया का. तो युजली शस्त्रक्रिया हे कधी बिन टाकायची नसते. हे काय, आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी करत नाही किंवा नुसतं लेझर मारलेलं आहे, क्ष किरण टाकलेलं आहे, आपण इन्व्हेस्टिगेशन करत नाहीये. शस्त्रक्रिया ही ओपनच असते. पण पहिल्यांदा कसं होतं, या बऱ्याचशा लिमिटेड रिसोर्समुळे इन्सिजन साईज किंवा मोठं फाडावं लागायचं. आता जे ते त्या लेवलला फाडावं लागतं. बाकी यातलं सगळं काम हे दुर्बिणीद्वारे केलं जातं. त्यामुळं पायाची नस, गादी, सरकलेली गादी, नॉर्मल गादी, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात. म्हणूनच याचा सक्सेस रेट हा 100% आहे, कारण याची अॅक्युरेसी खूप वाढलेली आहे. अच्छा, म्हणजे दुर्बिणीद्वारे जेव्हा एखादी छोटी गोष्ट आपल्याला मोठी आणि स्पष्ट दिसते, त्या पद्धतीनेच ऑपरेशन करताना, दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केल्यामुळे प्रत्येक पार्ट डॉक्टरांना ऑपरेशन करताना मदतीचा होतो आणि म्हणून त्याला ते दुर्बिणीद्वारे ऑपरेशन असं म्हटलं जातं. एक्झॅक्टली. बऱ्याच पेशंटकडनं असं ऐकण्यात येतं की आम्ही पेन ब्लॉक घेतलेला आहे किंवा पेन ब्लॉक, याच्याबद्दल काय सांगा? बेसिकली पेन ब्लॉक या नावामध्येच ट्रीटमेंट आहे की आपण पेन जे आहे त्याला ब्लॉक करतो. आता ही नवीन पद्धत आहे. म्हणजे नवीन म्हणजे कसं, ही मी इन्व्हेंट नाही केलेली आहे, पण या जगभरात सगळीकडे खूप कॉमन केली जाते. हे आम्ही स्पेशालिस्ट लोक करतो, ज्याला पेन ब्लॉक म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं की गादी नुसती सरकणे हा एकमेव आजार नसतो, स्लिप डिस्क हा आजार नसतो. बऱ्याच वेळा नसवरती सूज येते किंवा जस्ट गादी त्याच्या शेलमधनं बाहेर आलेली असते. सो या केसमध्ये काय होतं, या नसवरती सूज आलेली असते आणि या नसवरती सूज आल्यामुळे पायाला त्रास होत असतो. सो आम्ही लोक काय करतो की जिथनं नस बाहेर पडती आहे, या 2 मणक्यांच्या मधली जी जागा आहे ज्याच्यातनं नस बाहेर पडत आहे, त्या एक्झॅक्टली नसच्या जवळ जाऊन इंजेक्शन देतो. म्हणजे माझी सुई आणि त्यांच्या पायाची नस ह्याच्यामध्ये फक्त अर्धा इंचचा फरक असतो. सो एक्झॅक्टली त्या टार्गेट स्पॉट वरती आम्ही इंजेक्शन सोडतो आणि त्या इंजेक्शनमुळे नसवरची सूज पटकन कमी होते. त्याच्यामुळे पायाचा त्रास हा एकदम बंद होतो. आता ही सूज कमी करण्यासाठी आपण गोळ्या खातोच, पण शेवटी गोळ्या कसं आहे, गोळ्या आपण खाणार, डायजेशन होणार, त्या पोटातनं त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळ लागणार हे माहित नाही. बऱ्याचशा जणांना गोळ्यांचा त्रास सुद्धा होतो. सो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सो ही टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे की डायरेक्टली त्या स्पॉटवरती इंजेक्शन टाकतो आम्ही. सो ही एकदम स्किल जॉब आहे, जे फक्त स्पेशालिस्ट लोक करतात. आम्ही याला फोरामिनल ब्लॉक म्हणतो, म्हणून ह्याचं नाव पडलेलं आहे की पेन ब्लॉक. सो बेसिकली तुमचा हा पेनचा फॅक्टर इकडे आहे, ज्याला आपण इथं ब्लॉक करून टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या पायाच्या वेदना ज्या त्या एकदम बंद होऊन. साधारण ह्या नसेंना जेव्हा सूज येते त्यावेळेला आपण पेन ब्लॉक देतो त्रास कमी व्हावा म्हणून, पण हे किती वेळा करावं लागतं का एका ह्याच्यातच याचा उपयोग होतो? अमेरिकन लिटरेचर मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही दर 3 महिने रिपीट करू शकता आणि तुम्ही 3 इंजेक्शन घेऊ शकता. पण ह्याला केस सिलेक्शन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे इंजेक्शन प्रत्येकाला नाही करता येत. ह्याला केस सिलेक्शन हे खूप महत्वाचं आहे की ज्याला खूप मोठी गादी सरकली नाहीये किंवा गादी सरकून कुठं नस डॅमेज झाली नाहीये किंवा त्या नसमुळे कुठं पायामध्ये कमजोरी आली नाहीये. या काही गोष्टी जर वगळल्या की छोटी गादी सरकली आहे, फक्त एका साईडला आहे, नसवरती सूज आहे, असे पेशंट सिलेक्ट केले तर त्यांना यातनं चांगला फायदा होतो. आता ह्याचा रिस्पॉन्स हा इंडिव्हिज्युअल पेशंट वरती असतो. त्यामुळे आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की 80 ते 90% लोकांना चांगला फरक पडतो. कारण डेफिनेटली सी टू बी व्हेरी फ्रँक, आपण 100% गॅरंटी अशी कुठल्या गोष्टी देऊ शकत नाही. म्हणजे इव्हन बाजारात खरेदी जेव्हा आपण करायला जातो, तो कापडाचा मालक सांगत नाही की हे 100% फाटणार नाही. सो या गोष्टी आर्बिट्री असतात. पण जर तुम्ही केस सिलेक्शन जर प्रॉपर केलं तर यातनं फायदा हा नक्की चांगला होतो. माझ्या बऱ्याचशा पेशंटना एका इंजेक्शनने फार चांगला फरक पडलेला आहे. तो पेशंट माझ्याकडे परत दुसरं किंवा तिसरं इंजेक्शन याचपर्यंत कधी आला नाही. त्यामुळं ह्याचं केस सिलेक्शन हे खूप प्रॉपर पद्धतीने करावं लागतं. सगळ्यांनाच जर इंजेक्शन देत बसलो तर यांना कधीच बेनिफिट मिळणार नाही. अच्छा, म्हणजे योग्य पेशंट निवडणे आणि एका इंजेक्शन नंतर पेशंटनी सुद्धा तितकीच काळजी घेणे, जेणेकरून दुसऱ्या इंजेक्शनची वेळ येऊ नये, हे पण महत्वाची बाब आहे. बरोबर. अच्छा, तर आज आपण मणक्याबद्दलच्या वेगवेगळ्या आजार, शस्त्रक्रिया याच्याबद्दल बोललो डॉक्टर, पण लोकांमध्ये एक भीती आहे, गैरसमज आहेत, याविषयी काय सांगा? बेसिकली मणक्यांची शस्त्रक्रिया या विषयावरती
लोकांमध्ये खूप गैरसमजुती आहेत, खूप भीती आहे. म्हणजे असं सर्रास ऐकलं जातं. म्हणजे मी मागच्या 1.5 वर्षात हे पूर्ण एक्सपिरियन्स केलेला आहे की बाबा मणक्याची शस्त्रक्रिया करू नका, नस कटली जाते, पाय अधू होतो, चालता येत नाही, फिरता येत नाही, आयुष्यभर झोपून राहावं लागतं. या काही गोष्टी आहेत, या ज्या गैरसमजुती आहेत, त्या मी आज इथं सांगायचं वाटतं की या समजुती पूर्णपणे चुकीच्या आहेत. या गैरसमजुती पूर्णपणे चुकीच्या आहेत. युजली ज्याला आम्ही म्हणतो की कमरेची गादी जर सरकली असेल आणि कमरेतनं जर ती नुसती गादी काढायची असेल तर त्याला त्या पेशंटला पॅरालिसिस होण्याचा संबंधच येत नाही. सो ही जी गोष्ट आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. कारण मी जसं म्हणलं की या ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियांचं स्वरूप आता खूप बदललेलं आहे. 30 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळेस डॉक्टरांकडे अवेलेबल असलेले रिसोर्सेस हे लिमिटेड होते. त्यांच्याजवळ MRI नव्हता, त्यांच्याजवळ दुर्बिणी नव्हत्या. सो त्याच्यातनं त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे प्रयत्न केले, पेशंटला बरे करायचे प्रयत्न केले. सो त्यातनं कदाचित या गोष्टी डोळ्यासमोर येत गेल्या, पण त्याचा ठप्पा समाजावरती कायमच उपटून गेला की मणके शस्त्रक्रिया करूच नका, आयुष्य बर्बाद होऊन जातं. सो बेसिकली असं नाही. आता काळ बदललेला आहे. आपण आधी टेलिग्राम करायचो, नंतर आपण टेलिफोनवरती गोल गोल फिरून बोलायचो, नंतर कॉर्डलेस फोन आला, आता मोबाईल आला, आता स्मार्टफोन आला. सो ही जी काय प्रगत झालेली आहे, हे जे ऍडव्हान्समेंट झालेले आहे, हेच ऍडव्हान्समेंट आमच्या मेडिकल फील्डनुसार झालेले आहेत. शस्त्रक्रियेच्या बदलांमध्ये खूप ऍडव्हान्समेंट झालेले आहेत, गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे आता या शस्त्रक्रियांसाठी घाबरून जायची गरज नाहीये की बाबा ही शस्त्रक्रिया केली तर माझं आयुष्य बर्बाद होतं, असं काही नाहीये. माझे कित्येक एक्झाम्पल आहेत की या शस्त्रक्रियेनंतर किंबहुना त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. कारण काही त्रास असे असतात ज्याला आम्ही स्टिनोसिस म्हणतो किंवा मणका सरकतो. मणका सरकल्यामुळे त्यातली गादी खराब होते. सो हे असे आजार असतात की त्याच्या वेदना या वाढतच जातात, कमी होत नाही. पण ऑपरेशन नंतर या वेदना पूर्णपणे निघून जातात आणि त्या पेशंटला वेदनायुक्त किंवा वेदनामुक्त जीवन जगण्यास संधी मिळते. सो हे ऑपरेशनच्या पद्धती बदललेल्या आहेत. आम्ही आजकाल बऱ्याचशा नवीन गोष्टी टेक्नॉलॉजी प्रमाणे करतो. मणक्यातली गादी बदलणे, ज्याला गादीरोपण शस्त्रक्रिया म्हणतो, डिस्क रिप्लेसमेंट म्हणतो, या गोष्टी खूप ऍडव्हान्स झालेल्या आहेत. त्यामुळे ही जी भीती किंवा जो सक्सेस रेट आपण मणक्याचा म्हणतो की जो आधी 40-50% असायचा तो आता 90% पण येऊन गेलेला आहे. 1% देवाच्या हाती. कारण मी म्हणलं ना की 100% आपण अशी कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही. पण डेफिनेटली कमरेतल्या सर्जरी करताना हे कधीच होत नाही की त्याची पाय नस कटली जाते किंवा त्याला पॅरालिसिस होतो, कधीच होत नाही. कारण त्याचा फायदा दुर्बिणीने झालेला आहे. कारण ती जी नस आहे आपल्याला दुर्बिणीमुळे मोठी दिसते, त्यामुळे समजून येते की बाबा ती नस आहे, त्याला धक्का लागण्याचे चान्सेस कुठंच येत नाही. त्यामुळं मणक्याची शस्त्रक्रिया जर म्हणली तर बेसिकली जसं गुडघे बदलून घेतो, ह्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफायर सर्जरी म्हणतो. म्हणजेच काय की या गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेने आपलं आयुष्य सुखकर होतं. मणक्याची शस्त्रक्रिया ही तशीच आहे. जे काय आजार वयोमानाप्रमाणे होतात की गादी झिजणे, नसवरती दाब येणे, कॅनाल स्टिनोसिस होणे, मणका सरकणे, हे जे काय आजार वयोमानाप्रमाणे सगळ्यांनाच होतात, ह्याच्यातनं ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज लागते, सगळ्यांनाच लागत नाही, पण ज्यांना गरज लागते त्यांनी घाबरून जाऊ नये. कारण या शस्त्रक्रिया आता खूप ऍडव्हान्स झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची जीवनशैली ही नक्की बदलते, त्यांच्या वेदना नक्की कमी होतात आणि त्यांचं राहिलेलं आयुष्य त्यांना फार आनंदाने आणि पेन सहन न करता जगता येतं. अच्छा. आणि ह्या सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आता आपण सांगितल्या त्या आपल्याला सोलापूरमध्ये आहेत? सगळ्या शस्त्रक्रिया आपल्याला सोलापूरमध्ये उपलब्ध आहेत. कारण या शस्त्रक्रिया आतापर्यंत फक्त पुणे मुंबई या ठिकाणी उपलब्ध होत्या. त्यामुळे आपल्या इथले पेशंट हे पुणे मुंबईला जायचे, मोठमोठे तिकडचे खर्च, हॉस्पिटलचे खर्च परवडत निघून जमिनी शेती विकून तिकडे जायचे. पण आता या सगळ्या ज्या प्रगत सुविधा आहेत, ज्या आजकाल दिल्ली म्हणा किंवा अहमदाबाद, ज्या मोठ्या सिटीज आहेत पुणे मुंबई, या सगळ्या सुविधा आपल्याकडे सोलापूरमध्ये पूर्णतः उपलब्ध आहेत. पण शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल की मणक्याचे आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? बेसिकली हे मणक्यांचे आजार होऊ नयेत म्हणजे थोडक्यात की मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी या गोष्टी होऊ नयेत ह्याच्यासाठी प्रेक्षकांनी ज्या काय काळजी घेतल्या पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट व्यायाम केला पाहिजे. दुसरी गोष्ट नियमित वेळा पाळल्या पाहिजेत खाण्यापिण्याच्या. तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं की आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. जो तासनतास बसून राहतो त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. जो गाडीवर फिरतो त्यांनी त्याच्यात बदल केला पाहिजे. ज्याचं काम खाली वाकून वजन उचलण्याचं असतं त्यांनी त्याच्यात बदल केला पाहिजे. सो बेसिकली या ज्या काही साध्या गोष्टी असतात
ह्याला आपण साध्याच गोष्टी म्हणणार. बरोबर. नियमित खाणं आपल्या हातात आहे, व्यवस्थित बसणं आपल्या हातात आहे, चांगल्या बसण्या उठण्याच्या पद्धती पाळणं आपल्या हातात आहे. सो बेसिकली या ज्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळलात तर तुम्हाला हे आजार कधीच जडणार नाहीत आणि तुम्ही सुखकर आयुष्य जगू शकाल, जेणेकरून तुम्हाला माझ्याकडे याची गरज पण नाही पडणार. खरोखरच तासनतास काम केल्यावरती मणक्यावरती ताण पडतो आणि हा ताण आपल्या शरीराला त्रास देतो. पण व्यायाम केला तर हा शरीराचा त्रास कमी होऊ शकतो. आजच्या ह्या आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये एक्सरसाइज हद्दपार तर झालाच आहे आणि उरलं आहे ते फक्त एक्झर्शन. आता आपण बरीचशी चर्चा केली आणि डॉक्टरांनी आपल्या व्यवस्थित सगळी माहिती सांगितली की हे एक्झर्शन जे आहे, हा जो ताण आहे तो आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो. वयोमानानुसार किंवा इतर काही कारणांमुळे जरी मणक्यांची झीज झाली तर आपण काय काळजी घ्यायची याबद्दलही डॉक्टरांनी आत्ताच आपल्याला माहिती सांगितलेली आहे. हातापायाच्या हालचाली जर मंद वाटू लागल्या तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर त्याचे निदान होऊन उपचार करता येतील. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही योग्य. योग्य जे सल्ले मिळतात ते टाळणं हे अतियोग्य म्हटलं तर जास्त उपयोगाचं ठरेल इथे. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला एक शिस्त लावून घेणं, जेणेकरून रेग्युलर व्यायाम, योग्य आहार, वेळेवर झोपणे आणि खाणे ह्या गोष्टी जर केल्या, ह्या शिस्तबद्ध केल्या तर आपण जे काही कष्ट करतो आणि त्यातून जे काही मिळवतो त्याचं यथायोग्य खर्च करता येईल, आपल्याला त्याचा आपल्याला उपयोग घेता येईल. तसेच व्यायाम करत असताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून मणक्यांना पेच किंवा इजा पोचणार नाही. त्यामुळे व्यायाम सुद्धा हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा, जेणेकरून आपल्याला पुढचे त्रास टाळता येतील. आज हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुधांशू कोठाडिया सरांनी मणक्याचे आजार, उपचार, लक्षणे व काळजी याविषयी सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेल्थ टाइम टीम तर्फे मी त्यांचे रोप देऊन आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला मला जरूर कळवा. परत भेटूया हेल्थ टाइम मध्ये प्रत्येक रविवारी नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार.